नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मीन राशीचं जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. मीन राशीबद्दल सांगायचं झालं तर मीन राशी ही आधीपासूनच 7.5मध्ये आलेली आहेत. तर गेल्या साधारण 1.5-2 वर्षामध्ये तुम्ही त्याचे थोडेफार अनुभव घेतलेलेच असतील. तुमच्या व्ययस्थानामध्ये शनी जो आहे तो भ्रमण करतो आहे, परंतु हा जो शनी आहे तो आता मार्गस्थ झालेला आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे. आणि राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह मंगळ, जो की तुमच्या चतुर्थ आणि पंचम स्थानामध्ये वक्री मार्गी बनून राहणार आहे. तर एकंदरीत त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत आणि इतरही जे ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम तुमच्या राशीवरती जानेवारी 2025मध्ये कशा प्रकारचे असतील, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, वक्री आहे. राशीमध्ये राहू आणि नेपच्यून सुद्धा आहे. त्याचप्रमाणे राशीचा जो षष्ठेश आहे रवी, जो की तुमच्या दशम आणि लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, तो दशमातून लाभात 15 तारखेनंतर जाणार आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, जो की तुमच्या व्यय स्थानामध्ये संपूर्ण महिना जवळजवळ असणार आहे. जवळजवळ 31 तारखेनंतर तो तुमच्या राशीमध्ये येणार. एकंदरीत या सर्वांचा विचार करायचा झाला तर हा जो संपूर्ण महिना, या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल, थोडीशी दमछाक तुमची झाल्यासारखी वाटेल. यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण डिसिजन अजिबात घेऊ नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. प्रलोभनं तुमच्यासमोर बरीचशी येतील. कारण मला माहीत आहे की तुमच्या राशीमधून तुमची रास जी आहे ती गेल्या साधारण 2.5-3 महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात त्रासाचा अनुभव घेतलेला असेल. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुमच्या व्यवस्थित झालेल्या नसतील. आतापर्यंत ज्या गोष्टी अगदी सहज वाटत होत्या त्या आता थोड्याशा कठीण होऊन बसलेल्या आहेत. समोरची माणसं व्यवस्थित वागत नाही, तुमचे व्यवहार चांगले होत नाहीत, परिस्थिती काही जुळून येत नाही, त्याची जुळवाजुळव करावी लागते आहे. लक्षात घ्या, या परिस्थितीच्या जुळवाजुळवीच्या नादामध्ये चुकीचे निर्णय घेऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त नशिबावरती साथ ठेवून या नशिबावरती भार ठेवून गोष्टीचा अनुभव घेऊ नका. रिस्क, जोखीम अजिबात घेऊ नका. लक्षात घ्या, येणाऱ्या काही महिन्यामध्ये म्हणजे जवळजवळ एप्रिलपासून शनी जो ग्रह आहे तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आणि याच दरम्यान तुम्हाला थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आत्ताचा जो कालावधी आहे त्या दरम्यान तुम्हाला तुमच्या संदर्भात अशा प्रकारे काही ट्रॅप असेल किंवा जाळं विणण्यात येईल की तुम्ही त्या ट्रॅपमध्ये फसाल. म्हणजेच अशा प्रकारच्या काही गोष्टी होतील की ज्या तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या असेल, जसं की तुम्ही गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये अनुभवत आहात. आणि याच कालावधीमध्ये माणूस नेमकं चूक करतो आणि थोडीशी रिस्क घेतो. त्याला त्यावेळेस थोडीशी रिस्क वाटते, पण पुढे जाऊन त्या रिस्कची किंवा त्या जोखमीची मोठी किंमत मोजावी लागते. आत्ताचा जो तुमचा कालावधी आहे हा नेमका तसाच आहे. हा संपूर्ण जानेवारी महिना आहे, हा साधारणतः तुमच्यासाठी तशाच प्रकारचा आहे. आर्थिक संदर्भात तुमचं सोशल लाईफ असेल किंवा इतरही नातेसंबंधामध्ये रिस्क अजिबात घेऊ नका. जे काही तुमच्या गोष्टी असतील त्या सरळ ठेवा, ट्रान्सपरंट ठेवा, जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये अडकले जाणार नाहीत. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आता सांगितल्याप्रमाणे थोडंसं तुमचं फिरणं वगैरे दमछाक होईल, पण तो काळजी करू नका. त्याचा मानसिक शारीरिक परिणाम तुमच्या नेहमीच्या जीवनावरती होणार नाही, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. याप्रमाणे आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा भाग्येश आणि धनेश मंगळ, जो की सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह आहे, तो तुमच्या पंचम आणि चतुर्थ स्थानामध्ये वक्री असणार आहे. तो पंचमात वक्री होऊन 22 तारखेला चतुर्थात येणार आहे. याचप्रमाणे राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये संपूर्ण महिना असणार आहे. राशीचा जो लाभेश आहे शनी, जो की तुमच्या व्ययस्थानात असणार आहे आणि तो व्ययात असणार आहे. त्याच्यामुळे एकंदरीत सांगायचं झालं या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. आर्थिक बाबतीत थोडंसं टोकाचे वगैरे सुद्धा अनुभव येऊ शकतील, काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे खर्च असतील त्यावरती नियंत्रण ठेवा. तुमची जी रास आहे खर्चाच्या बाबतीत तेवढीशी व्यवस्थित नाही आहे, म्हणजे थोडीशी बिनधास्त खर्च करणारी आहे. त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड किंवा शॉर्ट टर्ममधले ट्रेड अजिबात करू नका. तुमचे अंदाज साफपणे चुकतील. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये गोष्टी आर्थिक बाबतीत थोड्याशा टोकाच्या होऊ शकतील, काळजी घेणं गरजेचं राहील. कुठली महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे बुध, जो की तुमच्या भाग्य, दशम आणि लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय. पैकी दशम स्थानामध्ये तो जवळजवळ 5 तारखेपासून 24 तारखेपर्यंत राहणार आहे. आणि तुमच्या चतुर्थामध्ये मंगळ येणार आहे दिनांक 22 तारखेनंतर वक्री होऊन. एकंदरीत सांगायचं झालं तर तुमचं जे गृहसौख्य आहे किंवा घरातलं जे वातावरण आहे ते बऱ्याच प्रमाणात गढूळ असणार आहे. खास करून
25-26 तारखेनंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये जास्तच प्रमाणात तुम्हाला ही गोष्ट जाणवेल. घरातल्या ज्या तक्रारी आहेत, घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर नातेसंबंध ठीक राहणार नाही, घरातलं जे वातावरण आहे ते व्यवस्थित असणार नाही आणि हा जो मंगळ वक्री असणार तो जवळजवळ 1 ते 6 महिने तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये वक्री असणार आहे. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जे तुमचं लव्ह लाईफ असेल त्या संदर्भात सांगायचं झालं तर गेल्या साधारण डिसेंबर महिन्यापासून तुम्ही अनुभव घेतलेला असेल. जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तिथे गोष्टी काही नीटशा चाललेल्या नाही आहेत. म्हणजेच वादविवाद होणं, गोष्टी टोकाच्या होणं, तुटेपर्यंत गोष्टी जाणं, काही जणांच्या बाबतीत तर ब्रेकअपसुद्धा झालेले आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. ॲडजस्ट करणं थोडंसं गरजेचं राहील. मला माहिती आहे की तुमची जी रास आहे ॲडजस्ट करणं तसा काही प्रॉब्लेम नसतो. सॉरी म्हणायला तुम्हाला फारसं काही जड जात नाही. अर्थात ही गोष्ट खूप चांगली आहे, परंतु समोरचाच व्यक्ती थोडासा वेगळ्याप्रमाणे वागतोय, वेगळ्याच प्रकारे काय अनुभव देतो, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला मिळालेले असतील तर या महिन्यामध्ये थोडंसं जास्तच होतील. तर या महिन्यामध्ये थोडीशी काळजी घ्या, त्याच्यानंतर गोष्टी व्यवस्थित येतील. परंतु आता जसं सांगितलं, जरी तुमची चूक असो वा नसो, परंतु ग्रह काही तुमच्या फेवरमध्ये नाही, त्याच्यामुळे ॲडजस्ट करणं थोडंसं गरजेचं राहील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास अचानकपणे डोकंवर काढणं आणि गोष्टी टोकाच्या होतात की काय अशा प्रकारचे काय वातावरण तयार होणं, असे प्रकारचे काय अनुभव छोट्यात छोटी जरी गोष्टी तुम्हाला दिसली तुमच्या आरोग्याच्या संदर्भात तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं फार महत्त्वपूर्ण राहील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सांगायचं झालं तर तुम्हाला थोडंसं एफर्ट व्यवस्थित द्यावे लागेल. अर्थात तुम्ही जर का प्रयत्न चांगले केले तर त्याच्यामधून येणारं जे आउटपुट आहे हे तुम्हाला अपेक्षेप्रमाणे असेल. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका, गोष्टी तुमच्या फेवरमध्येच होतील. याचप्रमाणे जर का तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात चांगले राहतील. काळजी करू नका. वैवाहिक जोडीदाराच्या ज्या काही गोष्टी याच्या आधी घडलेल्या असेल त्याच्या संदर्भात काही काळजी करू नका. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात चांगले राहतील. तुमच्या तृतीयात भ्रमण करणारा जो गुरु आहे हा पंचम दृष्टीने तुमच्याच सप्तम स्थानाला पाहतोय. त्याचप्रमाणे जे विवाहोत्सुक ज्या मंडळी आहेत म्हणजे मीन राशीचे जे विवाहोत्सुक तरुण तरुणी आहेत त्यांच्याकरता हा कालावधी चांगला राहील. म्हणजेच विवाह जुळणं आणि विवाहाच्या संदर्भातल्या काही चांगल्या घडामोडी घडणं अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्हाला नक्कीच अनुभवास येतील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे बुध गुरु जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय तो वक्री आहे आणि तुमच्या दशम स्थानामध्ये जो रवी आहे तो भ्रमण करतो आहे. जवळजवळ 15 तारखेपर्यंत असणार आहे आणि जो बुध आहे हा 5 तारखेपासून 24 तारखेपर्यंत असणार आहे. काळजी करू नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भात तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स अजिबात येणार नाही. फक्त एकच आहे की थोडंसं तुम्हाला धावपळ वगैरे थोडीशी जास्त करावी लागेल, दगदग थोडीशी जास्त होईल. परंतु एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होईल. म्हणजेच तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याकडे तुमच्या कामाचे वाहवा होतील. सहकर्म्यांकडून तुम्हाला चांगल्या प्रकारची मदत वगैरे मिळू शकेल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, खास करून जर तुमचा बिझनेस वगैरे असेल हा महिना अतिशय उत्तम राहील. तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरतील. तर या संपूर्ण महिन्यामध्ये खास करून जे तुमचं व्यावसायिक क्षेत्र आहे किंवा जे तुमचं जे काही कर्म आहे किंवा करिअर आहे त्या संदर्भातल्या गोष्टी चांगल्या राहतील आणि वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंधसुद्धा बऱ्याच प्रमाणात सुधारतील. फक्त थोडंसं तुमचा आर्थिक जो संदर्भ आहे याकडे लक्ष द्या आणि जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तिथे गोष्टी थोड्याशा टोकाच्या होऊ शकतील. पारिवारिक सुखबद्दल सांगितलं तर साधारण म्हणजे सांसारिक सुखाबद्दल या महिन्याच्या साधारण शेवटचा आठवडा आहे त्या आठवड्यापासून तुम्हाला थोड्याशा गोष्टी वेगळ्या होतात किंवा अशा प्रकारचा अनुभव येईल. याचप्रमाणे या महिन्याच्या 23 तारखेला बुध आणि मंगळाचा प्रतियोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो त्याबरोबर दशमातला जो बुध आहे हा प्रतियोग करणार आहे. खास करून घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी कागदोपत्री व्यवहारांपासून थोडंसं सावध राहा. खास करून जवळजवळ 21-22 तारखेपासून ते जवळजवळ 24-25 तारखेपर्यंतचा जो कालावधी आहे त्या दरम्यान या गोष्टीमध्ये थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमच्या घरातल्या तुमच्या वयापेक्षा ज्या छोट्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं या दरम्यान महत्त्वपूर्ण होणार आहे. याचप्रमाणे या महिन्याच्या 25 तारखेला मंगळ आणि शुक्राचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. वक्री मंगळ जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि जो व्ययात शुक्र आहे तर दोघांचा त्रिकोण योग साधारण घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो आणि हा कालावधी साधारण 25 तारखेच्या आसपासचा कालावधी आहे तो बराचसा व्यवस्थित जाईल. याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती 13 तारखेला आणि जी अमावस्या आहे ती 29 तारखेला आहे. तर साधारण 13 आणि 29 या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, कारण पौर्णिमा आणि अमावस्याला रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे थोडंसं जास्त असतं. त्यामुळे आपण थोडंसं जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात असेल. ते कमिटमेंट प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा वादविवादात साधारण 13 आणि 29 तारखेला जाऊ नका.
परत एकदा सांगतो की तुमची जी रास आहे ती साधारण एप्रिलपासून शनी जो आहे तो तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. त्यामुळे अशा कुठल्याही प्रलोभनाला बळी अजिबात पडू नका. या महिन्यामध्ये त्याची शक्यता सर्वात जास्त असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं मीन राशीचं जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.